चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते। या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते। तो विश्वास जयश्रीताईने या गावात, या समाजात ज्या ज्या विभागात काम केलं तिथं तिनं सोडलं, आणि म्हणूनच त्यांच्या प्रती आपल्या सर्वांच्या भावना आपण मनोगत व्यक्त करताना दाटून येतात। सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत एवढे मिळून वागायचे की त्यांना वाटायचं आज काहीतरी वेगळा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आहे, ते चेहऱ्याने ओळखायचे मॅडमना आणि आम्हाला सांगायचे, विचारायचे की सर आज काय कार्यक्रम आहे। मॅडम आल्या म्हणजेच आपल्यासाठी काहीतरी खूप आनंदाचा दिवस विद्यार्थ्यांसाठी राहायचा। तो दिवसभर 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत जयश्रीताई आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक काटायच्या, काही शैक्षणिक साहित्य वाटायचे, गोडधोड जेवण द्यायचे, आणि हा एवढा आनंदाचा दिवस मोटिवेशनल त्यांना मार्गदर्शन करायचे की खरंच विद्यार्थी जेव्हाही शाळेमध्ये मॅडम आले स्वतःहून त्यांच्याकडे जायचे, त्यांचे चरण स्पर्श करायचे। असे ह्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी देव होत्या। जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। मला सुचत नाही त्यांच्याबद्दल, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच एवढं आहे की आपण कितीही त्यांच्याबद्दल बोललो तरी ते कमी पडणार आहे। तर त्यांनी पोलीस विभागाला सुद्धा एवढी मदत केलेली आहे आणि पोलिसांसाठी एवढं कर्तव्य दक्ष राहणारं मी माझ्या 27 वर्षाच्या नोकरीमध्ये प्रथमच बघितलं। आपण सर्वांनी एक सुपर वुमन गमावलेली आहे, याचं दुःख नेहमी मनात खिळून राहणार आहे। त्यांच्या बाबतीत मी निशब्द आहे, कारण इथे असताना त्यांनी माझी आणि पोलीस विभागाची पण एवढी मदत केलेली आहे की त्यांना एनी हाऊ केव्हा पण कॉल केला तरी मी क्राईम विभागात होती आणि महिला दक्षता समितीचं काम सुद्धा सांभाळत होती, आणि त्यामध्ये केव्हा पण कुठली कंप्लेंट आली महिलांची आणि त्यामध्ये मी कितीही वाजता त्यांना कॉल केला तर त्यांचा नाही शब्द कधीच निघाला नाही। वहिनी ने किसी से रिश्ता मतलब के लिए नहीं रखा था, काही स्वार्थ नव्हता, धावायचा, मदत करायचा। त्यावेळेस ट्रेनिंगला होतो तर आम्हाला डिसिप्लिन आणि ट्रेनिंगच्या रूल्समुळे बाहेर यायला परमिशन देत नव्हती, पण मी जेव्हा तेथील अधिकाऱ्यांना सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी देखील मला म्हणजे रात्रीची परमिशन ग्रँट केली। फॅमिलीसाठी देखील, फॅमिलीतलं जरी कुणाचं निधन झालं तरी ट्रेनिंगमधनं बाहेर परवानगी दिली जात नाही शक्यतो, मात्र काकूंच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांचे जे पोलिसांसाठी कार्य आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील मला कन्सेशन दिलं आणि मी येऊ शकलो। विदर्भाचा एक एवढा मोठा तारा आमच्या हातून जेव्हा गेला तेव्हा सगळ्यांनी हार मानलेली होती। कुणीही या संघटनेबद्दल आमच्या गोंदिया जिल्ह्यात तरी आणि विदर्भात तरी अशी महिला जागृत नव्हती। मी सुद्धा हरलेले होते, मलाही माहिती होते की झाला तर संपला, आपल्यासाठी कोणी नाही, कारण मी जेवढा अनुभव घेतला आहे दारापर्यंत येतात, दारातून तिकडे तुमची एंट्री झाली तर मागचे सगळे गायब असतात, याचा सगळ्यांना अनुभव आहे मोठा मोठा। पण जयश्रीताईंनी कधीच असं केलं नाही। ज्या गोष्टीसाठी आम्ही आक्षेप घेतला त्या गोष्टीवर कारवाई झाली, लिटरली ज्या आमदार खासदारांनी पोलिसांविषयी वक्तव्य केलं होतं त्याला माफी मागवून घेतली त्या जयश्रीताई पुणकर। चूल आणि मूल एवढ्या वर्ष ठेवणारे लोक समाजात आजही आहेत, आजही त्यांना स्त्री ही मुक्त नसावी, परंतु संतोष पुणकर यांनी खऱ्या अर्थानं
सामाजिक सेवा करत असताना त्या ताईला न अडवलं, त्या बाबतीतला पोलीस स्टेशनलाही येणारा अनुभव, महिला दक्षता समितीच्या तेव्हा त्या अध्यक्षा होत्या. ग्रामीण परिसरातील तळागाळातील ज्यांना काही बोलता येत नाही अशा गरीब लोकांसाठी मदतीने धावणाऱ्या, कर्तृत्ववान, निष्ठावान आणि प्रेरणास्त्रोत आपल्या समाजासाठी, आपल्या परिवारासाठी अशी त्यांची ख्याती होती. कर्तृत्ववान तर होत्या, दयाच्या सागर सुद्धा होत्या. मैत्री निभावण्यामध्ये, समाजकार्य घडवण्यामध्ये. जगामध्ये पोलिसांवर होणारा अत्याचार याच्यासाठी कोणीही समोर धावून जाणारा नव्हता. त्यांना संघटन नाही, त्यांना मोर्चेबांधणी करता येत नाही, त्यांना स्ट्राईक करता येत नाही. अशामध्ये जयश्रीताई पुणकर या विदर्भ अध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिले मॅडम मला फक्त 2 शब्द बोलले की जयश्री खरंच मनापासून जा कार्यक्रमासाठी, कारण की त्यांनी आपल्यासाठी खूप केलंय. आपण पोलीस खात्यातून एक जरी फोन केला तरी त्या लगेच कोणतीही काही तमा न बाळगता लगेच पोलिसांसाठी उभं राहायच्या. त्यामुळे तू खरंच जा, हे शब्द ऐकून मला खरंच म्हणजे खूप छान वाटलं. चेहरा हा अजूनही सातत्याने नजरेसमोर येतोय. त्यामुळे जयश्रीताईंना खूप मिस करतो आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी. तरी पण आपण जयश्रीताईचं जे कार्य आहे ते कार्य आपण सर्व अत्यंत हिरिरीने आणि अत्यंत जोशामध्ये काम करतायत. एक दुआ मांगते हैं हम आपके भगवान से, चाहते हैं आपको आत्मा की शांति पूरे ईमान से, सब हसरतें पूरी हो आपकी और आप धरती पर आए दिलो जान से लेकर हमारी जयश्री बहन इस आध्यात्मिक क्षेत्र से जुड़ी हुई थी. वो माँ थी, एक कार्यकर्ता थी, ये सब ने सुनाया, लेकिन वो एक सहेली भी थी और एक छोटा बच्चा जैसा होता है नटखट वो भी थी. हमने एक बहुत अच्छा कहते हैं कार्यकर्ता खो दिया. बहुत अच्छी एक बुलंद आत्मा थी वो, बोलने में भी करने में भी. हम सब जानते हैं उनको. हम उनके लिए आदरांजलि, स्नेहांजलि अर्पित करते हैं. तुम चले गए, ओ कहाँ तुम चले गए, ओ कहाँ तुम चले गए.